नमस्कार मित्रांनो. आज आपण येथे बघणार आहोत पायथॉनचे डेटा टाइप्स. पायथॉनच्या ट्युटोरियलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पायथॉनच्या डेटा टाइप्स पासून सुरुवात करणार आहोत. हळूहळू आपण असेच व्हिडिओची सिरीज आणत सगळे डेटा टाइप्स आपण पुढे कव्हर करूया आणि मग डिटेल पायथॉन बद्दलही आपण पुढे व्हिडिओ आणूया. आता आपण सुरू करूया. तर आपण याच्यावर सर्च केले असेल इंटरनेटवर तर आपल्याला पायथॉनचे डेटा टाइप्स शो करत असतील. काही वेबसाईट आहेत, अलग अलग वेबसाईट्सवर तुम्हाला ते शो करत असेल. परंतु काही ठिकाणी हे नमूद नाही केलेले की पायथॉनचे डेटा टाइप्स हे दोन अलग विभिन्न भागांमध्ये विभागले जातात. ते म्हणजे पहिला आहे इम्युटेबल डेटा टाइप्स आणि दुसरा म्युटेबल डेटा टाइप्स. आता इम्युटेबल आणि म्युटेबल ह्या दोन डेटा अलग अलग मेजर टाइप्स मध्ये हे आपले जे डेटा टाइप्स आहेत पायथॉनचे ते विभागले गेलेले आहेत. आता इनम्युटेबल म्हणजे काय, म्युटेबल म्हणजे काय हे आपण पुढे बघूया. आता म्युटेबल डेटा टाइप्स म्हणजे काय, तर येथे डेफिनेशन लिहिलेली आहे. ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी चेंज आफ्टर क्रिएशन. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट असेल, तो जर क्रिएट केल्यानंतर चेंज केला जाऊ शकतो, त्याला म्हणतात म्युटेबल. आणि इनम्युटेबलची डेफिनेशन आहे ऑब्जेक्ट्स दॅट कॅन नॉट बी चेंज आफ्टर क्रिएशन. म्हणजे त्याच्याच उलटा आहे, वरती आहे कॅन बी आणि खाली आहे कॅन नॉट बी. आणि ही डेफिनेशन झाली. सरळ भाषेत सांगायचं झालं तर ज्या ऑब्जेक्ट्सला तुम्ही रन टाइम मध्ये चेंज करू शकतात त्यांना म्युटेबल म्हणतात, आणि ज्यांना नाही चेंज करू शकत त्यांना इम्युटेबल म्हणतात. आता माझ्या काही मित्रांना असा प्रश्न पडत असेल की चेंज करू शकतो म्हणजे काय, म्हणजे आम्ही एखाद्या फाईलवर एखादा व्हेरिएबल घेऊन त्याला व्हॅल्यू अलॉट केली तर ती चेंज नाही करता येणार का? समजा मी घेतला नंबर 1 इक्वल्स टू 10 आणि मी त्याला रन केलं. याचा अर्थ काय, मी त्याला नंबर 1 इक्वल्स टू 10 त्याला परत कधी चेंज नाही करू शकत का? तर नाही, असा अर्थ नाही होत त्याचा. त्याचा अर्थ असा आहे, आपण एखादी फाईलमध्ये एक कोड लिहिला आणि त्या काही व्हेरिएबल्सला व्हॅल्यू असाइन केली आणि ती व्हॅल्यू तो तुम्ही कोड रन केल्यानंतर ती व्हॅल्यू तुम्ही जरी चेंज केली तरी त्याचा कोडवर काही चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल, मी एक ॲडिशनचा कोड लिहिला आहे. त्याच्यामध्ये मी दोन नंबर घेतले, नंबर 1 आणि नंबर 2. नंबर 1 ला मी व्हॅल्यू असाइन केली, आपण पकडूया 10. आणि नंबर 2 ला मी व्हॅल्यू असाइन केली, ती आहे 20. आता मी प्रोग्राम रन केला आणि रन केल्यानंतर मला वाटलं की नंबर 1 ची व्हॅल्यू मी चेंज करतो. ते मी 10 ची होती त्याला मी आता 5 केलं. आता मला एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे आपलं, नंबर 1 ची व्हॅल्यू मी पकडली आहे 5 आणि नंबर 2 ची आहे 20. सो मला एक्सपेक्टेड आउटपुट होतं जे की आहे 25. परंतु आउटपुट मला काय येईल, 30. कारण मी फाईल रन करायच्या आधी तेथे टाकले होते 10, नंबर 1 ला व्हॅल्यू असाइन केलेली. सो रन टाइम मध्ये ज्यांना चेंज करता येत नाही त्यांना म्हणतात इनम्युटेबल. आणि ज्यांना मी चेंज करू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ मी एक लिस्ट घेतली, लिस्टमध्ये मी 1 ते 90 अंक लिहिले आणि मी काही कोड लिहून त्याला मी पुढे इटरेट केलं, त्याला प्रिंट करायला चालू केलं आणि मला नंतर वाटले की त्या लिस्टमध्ये मी अजून 10 अंक ॲड करू शकतो. त्यावेळेला ते 10 अंक मी ॲड केले 91 पासून 100 पर्यंत आणि तो कोड रनिंग होता आणि प्रिंटमध्ये मला ते पुढील 10 अंकही भेटले. म्हणजे मी रन टाईममध्ये व्हॅल्यूज चेंज करू शकलो. यालाच म्हणतात म्युटेबल. आता इथे मी काही एक्झाम्पल्स घेतले आहेत जे आपले डेटा टाइप्स आहेत. त्यामध्ये आपल्या डेटा टाइप्सचा कशा प्रकारे आपण लिहू शकतो हे मी आधी इथे नोटेशन केलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे त्यांना डिटेलमध्येही जाणून घेऊया. पहिले तर आहे न्यूमेरिक. न्यूमेरिकला आपण नंबर्समध्ये लिहितो, 1 2 3 3.7 वगैरे अशा प्रकारामध्ये. स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला लिहिण्याचा प्रकार आहे सिंगल कोट्स, डबल कोट्स आणि ट्रिपल कोट्स मध्ये देखील आपण स्ट्रिंगला लिहू शकतो. तिसरा आहे टपल.
टपलला आपण राऊंड पॅरेंथेसिस मध्ये लिहितो, राऊंड ब्रॅकेट देखील म्हणू शकता. राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण ज्या व्हॅल्यूज लिहितो, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज, त्यांना आपण टपल असं म्हणतो. आणि टपल आणि लिस्ट काहीसे सारखेच आहेत. तर लिस्ट मध्ये फरक आहे, आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॉमा सेपरेटेड असतात. नंतर आहे आपल्याकडे डिक्शनरी. तर डिक्शनरी हा एक प्रकारचा मॅपिंग ऑब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता. हा एक महत्वाचा आहे आपल्यासाठी. लिस्ट आहे, डिक्शनरी आहे. तर डिक्शनरी महत्वाचा का? तर बघा, डिक्शनरीमध्ये आपण कोणत्याही एका कीला आपण व्हॅल्यू असाइन करू शकतो. म्हणजेच डिक्शनरी जे आहे ते की व्हॅल्यू पेअरमध्ये असतं. जसं इथे आहे आपल्याकडे उदाहरणार्थ नेम. नेम जो आहे तो नेम आहे की, आणि त्या नेम या कीला आम्ही व्हॅल्यू दिली आहे तेजस. म्हणजे ती त्या नेम कीची ती व्हॅल्यू झाली तेजस. आणि पुढची की आहे आपल्याकडे एज. एज या कीला मी व्हॅल्यू असाइन केली आहे 22, ती त्याची झाली व्हॅल्यू. जसे आपण कुठे फॉर्म रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे भरतो, त्या फॉर्मवर आपल्याला मागितले जाते इनपुट बॉक्समध्ये. पहिले लिहिलेलं असतं फर्स्ट नेम, लास्ट नेम, नंतर एज, जेंडर, असे काही आपल्याकडे फील्ड्स असतात ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची असते. तर जेव्हा आपण फर्स्ट नेम या इनपुट बॉक्समध्ये आपण आपले नाव टाकतो, तेव्हा त्या फर्स्ट नेम ह्या कीला आपली टाकलेली जी इनपुट बॉक्समध्ये टाईप केलेली व्हॅल्यू असते ती असाइन होते. असेच पुढे बघूया सेट. सेटला देखील कर्ली पॅरेंथेसिस मध्ये लिहिलं जातं, पण ते कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू असतात. डिक्शनरी जी होती ती की व्हॅल्यू पेअर मधली होती, हे मॅपिंग ऑब्जेक्ट होता. आणि सेट हे कर्ली पॅरेंथेसिस मध्ये कॉमा सेपरेटेड युनिक व्हॅल्यूज आपण येथे लिहितो. आता इथून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की डिटेल मध्ये डेटा टाइप्स मध्ये आपण त्यामध्ये ऑपरेशन्स काय असतात, मेथड्स काय असतात ते आपण बघूया. धन्यवाद.